आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. उद्यापासून फॉर्म भरण्याची दिनांकसुद्धा सुरू होते. फॉर्म भरल्यानंतर मुख्य मुद्दा येईल प्रचारसभांचा. या प्रचारसभामध्ये आरोप प्रत्यारोप होतील. आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, या संदर्भात प्रश्न विचारले जातील. परंतु विकासाचा मुद्दा या विषयावर कोणी बोललं पाहिजे यासाठी आरंभ मराठीने आज आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, विजन धाराशिव. उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा अशी त्याची ओळख आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रक्तरंजित इतिहास ज्या जिल्ह्यापासून सुरू झाला, ज्या जिल्ह्यानं मराठवाडा मुक्तीसंग्रामाची धगधगती मशाल पेटवली, त्या जिल्ह्याचे आजचे नेमके स्थान काय आहे? आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना उस्मानाबादसारखा जिल्हा अजूनही किमान सोयीसुविधांसाठी झगडत आहे. हा प्रश्न राजकारण्यांना पडत नसेल का? पडला तरी त्यावर उपाय काय? या चर्चेच्या अनुषंगाने आपण आज आरंभ मराठीच्या कार्यालयामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पार्टींच्या युवा नेतृत्वाला बोलवलेलं आहे. युवक याच्यासाठी कारण विकासाची त्यांची एक दृष्टी असते, विकासाचं त्यांचं एक विजन असतं. इथे सत्ताधारी आणि विरोधक असे सर्व पक्षांचे युवक कार्यकर्ते आज आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची विकासाची संकल्पना काय आहे. धाराशिव हा जिल्हा विकसित करण्यासाठी विकास कशा माध्यमातून केला पाहिजे. आपण जो आता 4 जूनला लोकसभेचा निकाल लागेल आणि त्यामध्ये धाराशिवसाठी एक नवीन खासदार मिळतील, त्या खासदारांकडून अपेक्षा काय आहे, त्या खासदारांनी विकासासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत, या संदर्भात आपण युवा नेत्यांकडून त्यांची मतं ऐकूयात. सुरुवातीला मला सांगा, तुमचा परिचय करून द्या. मी खंडू राऊत, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि धाराशिव जिल्ह्याचा मतदार म्हणून माझं या सर्व पक्षांना एक आव्हान आहे. 2004पासून ते आत्तापर्यंत दरवेळेचं ज्या वेळेस इलेक्शन येतं आहे त्यावेळेस भावनिकतेच्या आधारावर या ठिकाणी मतं मागितले जातात आणि समोरची पार्टी एकमेकावर आरोप करून आत्तापर्यंत सर्वसामान्य मतदाराची दिशाभूल करून ही निवडणूक लढली जाते. आणि माझं एक स्पष्ट म्हणणं आहे सर्वच राजकीय लोकांना, तुम्ही म्हणताय की बाबा धाराशिव जिल्हा देशात 3रा आहे मागासलेला म्हणून. हा जिल्हा मागासलेला असताना तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक म्हणून ही जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीतून काढण्यासाठी तुमच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत, विधानसभेत कशा प्रकारे ह्याच्यासाठी प्रयत्न केला हे तुम्ही सर्व जिल्ह्याला सांगणं गरजेचं आहे. भावनिकतेच्या आधारावर, आरोप प्रत्यारोपाच्या आधारावर आणि ते जुने विषय काढून तुम्ही लोकांचं भावनिकतेच्या आधारावर मतं घेऊ नका. तुम्ही येणाऱ्या 5 वर्षात जिल्ह्यासाठी काय करणार आहे ते ठोस आश्वासन द्या आणि मगच तुम्ही लोकात मतं मागायला जावा. भावनिक मुद्द्यावर राजकारण करू नका, कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये भावनिक मुद्द्यावर राजकारण केलं जातं असं यांचं म्हणणं आहे. विकासाच्या मुद्द्यावरती बोला असं हे म्हणत आहेत. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की शिक्षण आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजेसाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे आणि ते जर सुधारलं तर बऱ्यापैकी आपलं मागासले पण जाण्यासाठी मदत होईल. शिक्षणानं नवीन विद्यार्थी घडतील आणि एक विचाराची क्रांती होईल. शिक्षण हा मुद्दा याच्यासाठी महत्त्वाचा कारण लातूर पॅटर्न हा आपल्या जिल्ह्यापासून जो वेगळा झालेला जिल्हा आहे, लातूर जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये लातूर पॅटर्न विकसित झालेला आहे. धाराशिवमधून वेगळा झालेला जिल्हा हा शिक्षणाच्या बाबतीत देशभर गाजतो आणि धाराशिवच्या मुलांना लातूरमध्ये शिक्षणासाठी ठेवावं लागतं. ही आपली शोकांतिका आहे. काय सांगाल भैया? कारण 10 वर्ष झालं एनडीची सत्ता आहे. शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत प्रश्न सुटलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, मी राजसिंह राजे निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे. दैनिक आरंभ मराठीने आपण जो आता प्रश्न विचारलेला आहे किंवा एक जे उपक्रम चालू केलेला आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून, तर मला आपल्या माध्यमातून सर्व धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना निश्चितच सांगायला आवडेल. शिक्षणाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे काही धोरण अवलंबलेलं आहे त्यामध्ये आम्ही एक संकल्प असा केलेला आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थी हे भरपूर पोटेन्शियल असणारे हुशार व कर्तृत्वान आहेत.
त्यांना इथे एक आपण टेक्निकल शैक्षणिक हब इथे निर्माण व्हावं धाराशिव जिल्ह्यामध्ये, यासाठी आम्ही इथे प्रयत्नशील आहोत. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथे निधी उपलब्ध होत आहे. येथील सरकारी हॉस्पिटल जे आहे, मेडिकल कॉलेज जे आहे ते सुरू झालेलं आहे. जवळपास हे आताचं दुसरं वर्ष आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये नवीन पद्धतीचं कन्स्ट्रक्शन, एक चांगलं अत्याधुनिक असं सुसज्ज हॉस्पिटल व त्याचबरोबर एक मेडिकल इन्स्टिट्यूट ही धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला सर्वांना दिसणार आहे. औद्योगिक बाबतीत जर आपण विचार केला तर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क हे आपण आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब व सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून येथे आपण मंजूर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण कोडगाव MIDCचा जर विचार केला तर इथे सोलर प्लॅन्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये टाकलेला दिसून येत आहे. आशिया खंडामध्ये आपला धाराशिव जिल्हा हा सोलरच्या बाबतीत अतिशय प्रतिकूल असं वातावरण असणारा जिल्हा आहे. आपण जर जिल्ह्यामध्ये नवलदुर्ग साईड असेल, उमरगा साईड असेल, भूमपरांडावाशी जर धरलं तर विंडशील म्हणजे पवनचक्की हे मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेलं आपल्याला दिसून आहे. आणि ह्या माध्यमातून जी काही ऊर्जा निर्माण होणार आहे त्याचा साहजिकच आपल्या इथेही त्याचा वापर कमी व्याजदरामध्ये आपल्याला वीज ही भविष्यामध्ये मिळू शकणार आहे, हा निश्चित मला विश्वास आहे. आणि परत अजून जर कुठलाही जिल्हा दळणवळणाच्या बाबतीत हा सुदृढ असला पाहिजे. आपण जर आपल्या आजूबाजूचे मेन काही रस्ते दिसले, नॅशनल हायवे जर आपण पाहिलं तर आज आपल्याला सोलापूर, विजापूर म्हणजे कर्नाटकाशी जर जोडायचं झालं तर 40-50 मिनटामध्ये आपण कर्नाटक बॉर्डरच्या पार करू शकतो. इकडे खानदेशामध्ये जर आपल्याला जायचं झालं, मराठवाड्याच्या बॉर्डर संभाजीनगर असेल, एकदम उत्तम प्रकारचे रस्ते झालेले आहेत. रेल्वेच्या बाबतीत भविष्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद हा जिल्हा एक हब, त्याला काय म्हणता येईल, मोठं असं जंक्शन निश्चितच होण्याच्या मार्गावरती आहे. त्याचंही जमीन ॲक्वायर करणं, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चित करणार आणि करत आहोत. वाहतूक आणि दळणवळणाच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षात विकास झाला असं भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आता म्हणलेले आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. 4 तारखेला निकाल लागेल, 4 जूनला नवीन खासदार येतील. विकासाची काय दिशा असावी असं वाटतं तुम्हाला? आपला जिल्हा या देशामध्ये मागास जिल्ह्यांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होता. हे मागच्या सरकारने घोषित केलेल्या यादीमध्ये होतं. मग त्या जिल्ह्याला आपण त्या यादीतून वर आणण्यासाठी जे काही विशेष योजना राबवायला पाहिजे होत्या, दुर्दैवानं केंद्रातील भाजप सरकारने या जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या जिल्ह्यातून पैसा आरोग्य, शिक्षण आणि कृषी ह्या तिन्ही सेक्टरमधला पैसा मोठ्या महानगरामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये जातो. जसं आरोग्याला इथं सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या इथले पेशंट सोलापूर, बार्शी, लातूरला, पुण्याला ऑपरेशन्सला किंवा मोठ्या इलाजासाठी जातात. ऑटोमॅटिक त्यांचा पैसा तिकडे खर्च होतो. तसंच शिक्षणासाठी आहे. आपल्या भागातले जिल्ह्यातलेच कितीतरी मुलं म्हणजे उच्च शिक्षणासाठी पुण्याला, मुंबईला किंवा इतर लातूरला, इतर जिल्ह्यात जाऊन शिक्षण घेतात. तिथं राहतात, तिथली फीस भरतात, तिथले हॉस्टेल, मेस तिथं खर्च करतात. आपला म्हणजे पैसा आपल्या जिल्ह्यातला बाहेर जिल्ह्यात जातो. आणि 3रं कृषी. आपल्या जिल्ह्यासून जिल्ह्याचं ठिकाण आहे. इथली कृषी उत्पन्न बाजार समिती एका खेडेगावाला म्हणजे गावातली तरी मोठी असते अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था आहे. आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या ह्यांनी विकास न केल्यामुळे इथला माल बार्शीला, लातूरला, मुरुडला म्हणजे पर्यायानं इतर जिल्ह्यात जातो. तर इथलं बेसिक आपलं कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. शेतकऱ्याला जर इथं माल घालण्याची सुविधा असली, इथं जर आरोग्याची सुविधा असली, इथं जर शिक्षणाची सुविधा असली तर इथलाच पैसा इथं खेळून ॲटोमॅटिक इथले उद्योग व्यवसाय भरभराटीला लागतात. हा बेसिक मुद्दा आहे. पण आता कसं आहे, इथले जे पहिल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्ता भोगलेली लोक आता परत भाजपमध्ये गेले, त्या सत्तेत गेले. आणि सतत पुढचे संकल्प आपल्या जिल्ह्याला वारंवार माझी पत्रकार बांधवांना आरंभ मराठीच्या माध्यमातून विनंती आहे की यांचे त्याच्या मागच्या इलेक्शनचे आपण जे संकल्प सोडलेले होते, कारंजे असतील, ह्या CSR रोडचे असतील, अनेक बाबतीतले, तर ते संकल्प आपण लावरे तो व्हिडिओ म्हणल्याप्रमाणे तुमचे लावरे ते मागचा संकल्प असं यांना एकदा विचारावं. आणि मागचे संकल्प कुठपर्यंत आले
आज आपण विचारता की मागच्या 10 वर्षात काय केलं केंद्रातील भाजप सरकारने, तर ते पुढचे संकल्प सांगतात की जिल्हा आम्हाला असा करायचा, जिल्हा आम्हाला तसा करायचा. परंतु बेसिक आरोग्य, शिक्षण आणि कृषी या विभागातील म्हणजे विकासासाठी शाश्वत ज्या आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, तर त्या बाबतीत हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे. राहिला मुद्दा मेडिकल, आमच्या 2.5 वर्षाचा काळाचा कोरोनात आपल्याला माहिती आहे 1.5-2 वर्ष गेले. उरलेल्या काळातसुद्धा आमच्या इथल्या लोकलचे आपले उद्धव ठाकरे गटाचे आमदार असतील आणि खासदार असतील यांनी प्रयत्न केले. आमचे काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते, तर त्यांच्या कार्यकाळात आपल्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि 3ऱ्या वर्षाचे ॲडमिशन आत्ता चालू आहेत. तर आमचे लोक प्रामाणिकपणे निश्चित प्रयत्न करतील आणि 4 जूनच्या नंतर पुनश्च एकदा जर आमच्या खासदाराला संधी मिळाली तर ह्या तिन्ही सेक्टरमध्ये आम्ही विकासासाठी निश्चित प्रयत्न करू. आम्ही मित्रपक्ष म्हणूनसुद्धा त्यांच्यावर हा चांगल्या पद्धतीचा दबाव आम्ही कायम राखू आणि आपल्या जिल्ह्यातील जनतेला विकासासाठी कार्यरत राहू. कृषी, आरोग्य आणि शिक्षण हे जे पायाभूत विकासाचे 3 घटक आहेत, त्या 3 घटकाचा विकास झालेला नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आपल्यासोबत आहेत. खासदार 5 वर्ष तुमच्या पक्षाचे होते, अजूनही बरेच प्रश्न निरुत्तर आहेत. विकासाची दिशा भरकटते असं वाटत नाही का? मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की आपला धाराशिव जिल्हा हा 100% शेतकरी असणारा जिल्हा आहे. इथं सगळ्यात पहिला मुद्दा आणि अपेक्षित आहे की ज्वलंत मुद्दा जो आहे शाश्वत पाणी. शाश्वत पाणी मी गेल्या 40 वर्षापासून माझ्या जन्मापासून ऐकतो आहे की 21 TMC पाणी येणार, 21 TMC पाणी येणार. बरेचसे आता माझी मुलं पण विचारते 21 TMC पाणी म्हणजे काय. तर ह्या पाण्याला जिल्ह्यात येण्यासाठी जे जसं म्हणतात ना झऱ्याच्या तोंडाला बेडूक आहे, तर तो बेडूक बाजूला निघणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की खासदार कुठल्याही पक्षाचा निवडून द्या, आज शिवसेनेचा आहे, उद्या राष्ट्रवादीचा येईल, परवा BJPचा येईल किंवा आणखीन कुठल्या एखाद्या अपक्षाचा येईल. मला असं वाटतं की सत्तेत बसलेला जो प्रमुख व्यक्ती आहे, मग तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल, त्याने निवडणुका झाल्यानंतर त्या भागाकडं वाईट दृष्टीनं न बघता त्याची भावना अशी पाहिजे की निवडणूक झाली, ही जनता इथली माझी आहे, ह्याच्यासाठी सेवा करणं त्यांचं कर्तव्य आहे. ते न करता विरोधातला खासदार निवडून आला की तिथले विकास कामं थांबवायचे, तिथले बजेट्स थांबवायचे, ही वृत्ती न करता या भागातील शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्याला जे शाश्वत पाणी पाहिजे ते पाणी जर दिलं तर मला वाटतं आहे की येथील शेतकरी, जसं गॅसची सबसिडीसाठी काही लोकांनी जे इन्कम टॅक्स वगैरे भरतात त्यांनी सबसिडी परत केली गॅसची, तसंच या भागातले शेतकरी यांना जर पाण्याचा व्यवस्थित पुरवठा झाला तर यांची 2,000 रुपये जे देतात ते स्वेच्छेनं परत करतील. साहेब आम्हाला तुमचे 2,000ची आवश्यकता नाही आणि आमचा जो संसार चालला आहे एकदम छान चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की निवडणुका आल्या, राजकारण नक्की करा, परंतु ज्या दिवशी निकाल लागला आहे त्यावेळेस या राज्याच्या किंवा देशाच्या प्रमुख खुर्चीवर जो कोणी व्यक्ती बसलेला असेल त्यांनी या भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सुशिक्षित बेकार असतील या सगळ्यासाठी काम करावं, ना की हा माझा नाही तो तुझा नाही हे न करता या दृष्टीने यांनी काम केलं तर निश्चितच आपण जो संकल्प सुचवलेला आहे किंवा विकासाचा दृष्टिकोन सांगा तो निश्चितच पूर्ण होईल. आपला जिल्हा नीती आयोगाच्या धोरणानुसार आकांक्षित जिल्हा म्हणून 3 नंबरचा आहे. अजूनही आपल्या निवडणुकांमध्ये मुद्दे पीक विमा, शेतकऱ्याचा पगार, अनुदान म्हणजे हे फालतू मुद्दे आहेत. या मुद्द्यांवरतीच अजूनही राजकारण केलं जात आहे. परंतु जिल्ह्यासाठी पुढच्या 50 वर्षाचं, पुढच्या 25 वर्षाचं विजन असावं असं राजकारण्यांना वाटायला पाहिजे का नाही? बरोबर, अगदी योग्य आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जे मूलभूत प्रश्न आहेत हे खासदार आपले जे निवडून जातात ते फक्त जिल्ह्याचं प्रतिनिधी करत असले तरी देश पातळीवर जनतेचा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी जे आवश्यक आहे ते कामं करणं गरजेचं आहे त्यांनी. आणि आता काही हातकंगन को आरसी क्या, आम आदमी पार्टीनं हे सगळं जे आहे ते करून दाखवलं आहे. तुम्ही बघितलं शिक्षण, आरोग्य मुफ्त आणि दर्जेदार केल्यानं किती जनतेचा विकास होतो, जनतेचे किती पैसे वाचतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. आणि ही गोष्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त मोदी सरकारला बाजूला करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज एक आहे की मोदी सरकार जो विजनलेस आहे,
ज्यांना विजन काहीच नाही आहे, फक्त प्रत्येक नेत्याच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी हे गोष्टी केल्या जातात. आज मला सांगा, कोणी मागणी केली नागपूर ते गोवा मार्गाची? आपण केली का सर्वांनी? काही स्थानिकांना विचारात घेतलं जातं आहे का? शेतकऱ्यांना कवडी मोल भावानं जबरदस्तीनं त्यांच्या जमिनी घेतल्या जातात. ह्याच्या मागं कुणाचा फायदा आहे? ह्याच्या मागचा मलिदा कुणाला मिळतो आहे? हे सगळ्यांना माहिती आहे. आपण बघतोय की खाजगी दवाखाने काढा, खाजगी शाळा काढा, यानं सर्वांचा फायदा होणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की फ्रीमध्ये दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य पाहिजे. आणि या गोष्टीवर राज्य सरकार तसंच केंद्र सरकार दोघांनी काम केलं तर हा देश नंबर 1 व्हायला काहीच अडथळा राहणार नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जात नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जातात. आपण बघतोय जिल्हा परिषद शाळा सगळ्या बंद केल्या जातात. आणि आपल्याला महत्त्वाचं काय आहे, आपण पावसाचं पाणी पाडू शकत नसलो, नद्याजोड प्रकल्पातून आपण पाणी आणू शकतो, पण त्याच्याबद्दल काम करायची तयारी नाही आहे. यांना रोडचे महामार्गाचे मोठे कामं केले, यांना टेंडरमधून ह्यांना मलिदा मिळतो म्हणून ते कामं केली जातात. आज तुम्ही बघितलं तर एक महत्त्वाचा आरोप करतो मी, जे आपला 1 किलोमीटरचा रस्ता बनवला जातो त्याच्या खर्चामध्ये 20 मीटरचं मार्जिन मारलं जातं. याचं मोजमापसुद्धा चुकीचं केलं जातं. त्याच्यामधून जो पैसा मिळणार आहे हे नेत्यांच्या घरी जातो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज मला सांगा, शिक्षण आणि आरोग्याशिवाय आपला जिल्हा पुढं जाऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आज इथं जेवढे उपस्थित आहेत त्यांच्या घरातील कमीत कमी 1 ते 2 सदस्य हा महानगरात कुठल्या तरी सेटल झाला आहे आणि केवळ तो शिक्षणाच्या जोरावर झालेला आहे. ह्या मताशी कुणीही असहमत असू शकत नाही. आणि त्यासाठी आणि त्या लोकांना, उच्च शिक्षित लोकांना, आपल्याकडं टॅलेंट खूप चांगली गोष्ट आहे, आपल्याकडं खूप हुशार लोक आहेत, पण त्यांना जे काही सुविधा इथं मिळायला पाहिजे, जर त्यांचं शिक्षण आणि आरोग्य, सगळ्या लोकांचं, शेतकऱ्यांना शिक्षण आरोग्य हे मोफत मिळालं त्यांच्या पाल्यासाठी, आणि त्यांच्यासाठी वीज आणि पाणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या, ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मिळाल्या तर शेतीला विकास करायला काहीच अडचण नाही. शेतकरी भीक मागत नाही हो साहेब तुमच्याकडं. शेतकरी फक्त काय म्हणतोय की माझं जे घर चाललं पाहिजे चांगलं, ते जर चाललं तो जो जगाचा पोशिंदा आहे सगळ्याला तो फुकटमध्ये कमी भावामध्ये सगळं देईल, पण त्याचं घर चालवण्यासाठी आपण काय करतोय? काहीच करत नाही. मला सांगा, आज पंजाबमध्ये 4000च्या पुढं भाव दिला जातो उसाला, आपल्या इकडं का दिला जात नाही? केवळ ह्याच्या मागं काय की राजकारण्यांना पोचण्याचं काम आहे फक्त. हे जर झालं तर आपला जिल्हा मागास राहू शकत नाही, कोणीही त्याला रोखू शकत नाही. कोणी एक खासदार किंवा आमदार आपल्याला रोखू शकत नाही. बेसिकली सरकारने ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. एखादा खासदार फक्त काम करतो आणि सगळं घरी घेऊन जातो सगळ्या. आता मला सांगा, सोलार पार्क यांनी जे सांगितलं, सोलार पार्क केलं, हे केलं, ते केलं, त्यातून काय केलं? सगळ्या पार्कचं एक पार्क करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला पार्क लावून काहीतरी नवीन लोकांच्या डोक्यामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, काय टेक्निकल टेक्स्टाईल पार्क? किती लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यामधून? मला सांगा ना. त्याच्या अगोदर लेदर पार्क येणार होतं, त्याच्या अगोदर फ्लोरिकल्चर पार्क येणार होतं, त्याच्या अगोदर सोलर पार्क होणार होतो. कुणाच्या घरी फायदा झाला त्याचा सांगा ना. याला काही उत्तर आहे का नाही त्यांच्याकडून? नुसतं पार्कमध्ये उद्घाटनं करायची, मोठ्या जाहिराती करायच्या, 10 लोकांना 100 लोकांना त्या ठिकाणी घेऊन जायचं, एक चांगला व्हिडिओ बनवायचा आणि दाखवायचा. हे जनतेला फक्त स्वप्न दाखवायचं काम करतात, प्रत्यक्षात काहीच काम करत नाही. फक्त स्वप्न दाखवण्याचं काम करतात, प्रत्यक्षात काहीच काम करत नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आपल्यासोबत आहेत. जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, जिल्हा आकांक्षित जिल्हा ही जी ओळख आहे ती ओळख पुसली गेली पाहिजे. यासाठी विजन काय असावं असं वाटतं? पहिल्यांदा खासदारला कळलं पाहिजे की आपण खासदारकीची निवडणूक ह्यासाठी लढवतो आहे, आपली कर्तव्य काय आहे, ते काम काय आहे ते जर समजलं तर ते नीती आयोगाचा अभ्यास पाहिजे. आपला आकांक्षित जिल्हा आहे हे मान्य आहे, पण आपल्या जिल्ह्याचा भौगोलिक दृष्टिकोन बघता आपल्याला रोजगार, शेती आणि शिक्षण या गोष्टीवर आपल्याला संसदेत नीती आयोगाच्या माध्यमातून आपण पोर्टलवर काय मांडू शकतो, काय ही करू शकतो. आपल्या त्या नीती आयोगाद्वारे आपल्या जिल्ह्यात काय आपण रोजगार आणू शकतो ह्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. रोजगाराचा विचार केला तर आपल्या दृष्टिकोनातून फक्त MIDC मोठे कारखाने काय येऊ शकत नाहीत का? तर आपला अवर्षणग्रस्त जिल्हा आहे, पाण्याचं महत्त्वाचं. MIDC मोठे उद्योग असतील तर पाण्याची गरज आहे, पण ती पाणी आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच्यामुळं दुसरी रिलेटेड आपल्या कसं आहे, पूर्ण 365 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्या बाबतीत काय रिलेटेड काय असतं, अथवा पर्यटनाच्या बाबतीत आपण पर्यटनाच्या बाबतीत काय करू शकतो याच्यावर जर खासदाराने पूर्ण विचार केला आणि नीती आयोगाच्या माध्यमातून जर आपण रोजगार निर्मिती करू शकलो तर हा मोठा निर्णय होऊ शकेल. कारण की खूप मोठा म्हणजे पर्यटना दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भूभाग आपला आहे.
भौगोलिक दृष्ट्या आपले तुळजाभवानीचं असेल 2 किल्ले आहेत आपल्या इथं, त्याच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मिती तर ह्याच बाबतीतून होणार नाही. रोजगार आपल्याला मोठे मोठे कारखाने आपल्या भागात शक्य नाही, कारण की पाणीच आपल्याला प्यायला पुरत नाही, तर आपण उद्योगधंद्याला कुठून देऊ शकतो. त्यानंतर शेतीविषयक बघितलं तर आपल्याला शेतकऱ्याचं पाणी नसल्यामुळं आणि पाणी असेल तरी आपल्याला वीज निर्मिती बाबतीत संध्याकाळी 8 घंटे लाईट किंवा आठवड्याभर 8 घंटे लाईट. मी ज्यावेळेस संघर्ष यात्रेत 400 किलोमीटर रोहितदादा पवारांसोबत गेलो होतो, त्यावेळेस त्यांच्या एक जामखेड तालुक्यात एक गाव होतं. त्या गावात ग्रामपंचायतमार्फत सोलर सिस्टीम पूर्ण बसवली होती गावासाठी वापरण्यासाठी, आणि त्या सोलर सिस्टीमचा वापर करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याची वीज मिळत होती, दिवसा मिळत होती. त्यांना रात्रीचा प्रॉब्लेम ही तिथल्या एका शेतकऱ्यानं सांगितलं की हे आमच्यासाठी चांगला प्रोजेक्ट आहे. मला वाटतं की इथल्या खासदारांनी केंद्राच्या मदतीनं प्रत्येक गावात ग्रामपंचायत असा प्रोजेक्ट केला तर प्रत्येक शेतकऱ्याला रात्रीच्या रात्री अपरात्री पाणी द्यायसाठी जायची गरज राहणार नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीत झालं तर आपण नीती आयोगाचे फक्त काय होतं, निधी आणतात. प्रत्येक कॉलेजला निधी येतो की तुम्ही आम्हाला रिपोर्ट पाठवा, मग ती 4-5 गावं मिळून ती सांगतात ह्या भागात काय पाहिजे, ह्या भागात काय पाहिजे, शाळा शैक्षणिक बाबतीत काय पाहिजे, पण फक्त रिपोर्ट जातात, पण त्याच्यावर काय अंमलबजावणी होत नाही. ही माझं महत्त्वाचं मत. आणि त्यात आपल्या खासदारला संसद रत्न का भेटत नाही? तुम्ही माझं म्हणणं आहे खासदार सुप्रियाताई सुळे ह्या कधी केंद्रात मंत्री राहिलेल्या नाही त्या, पण त्यांचे आज कामं बघा तुम्ही, त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडा. ते 9 वेळेस का राहिलेल्या आहेत त्या? का त्यांना संसद रत्न भेटलेलं आहे? का तर त्यांनी काम केलं, प्रत्येक गोष्टीवर विचार अभ्यास करून त्यांनी प्रत्येक काय गरज आहे ती संसदेत मांडलेली आहे. नीती काय असेल त्यांचा जी क्रायटेरिया काय असेल तिथं मांडून तो प्रकल्प आपल्या इथं कसा येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. माझं एवढंच मत आहे की खासदार कुठल्याही पक्षाचा असू काही असू, त्यांनी फक्त आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे जो खासदार इथून निवडून जाणार आहे कुठल्याही पक्षात जाऊ द्या, मला काय घेणं नाही, अगर जाईल त्याला जाईल, पण त्या खासदारांना आपल्या पक्षप्रमुखांना आपल्या जी लॉबी आहे त्यांना सांगावं की शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग कसा लागू करता येईल आणि शेतकरी या संकटातून बाहेर कसा निघेल या बाबतीवर विचार करायला पाहिजे. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खासदारांनी विकास केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. धाराशिव जिल्ह्याची स्थापना 1904ला झाली, लातूरची स्थापना 1982-83ला झाली, धाराशिवची स्थापनेला 120 वर्ष झाले आत्ता, आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आपण 75 वर्ष साजरे करत आहोत. एकीकडं लातूरला पाहिलं आणि धाराशिवला पाहिलं तर प्रचंड तफावत जाणवते. काय कारण आहेत? विकासामध्ये धाराशिव का कमी पडलं? तुमचा प्रश्नाच्या आधी मी थोडंसं प्रास्ताविक करू इच्छितो. मी प्रशांत पाटील, जिल्हा काँग्रेसचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आता इथं काही मुद्दे निघाले की भावनेच्या विषयावर आपल्या जिल्ह्यातला म्हणजे लोकसभेची निवडणूक होते, तर हा मुद्दा फक्त उस्मानाबाद जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाचाच ही दुर्दैवाची बाब आहे. आणि निवडणूक विकासाच्या कामावर, विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे ह्याची सर्वात जास्त जबाबदारी जर कोणावर असेल तर ती सत्ताधारी पार्टीवर असते. पण त्यांनीच जर जनतेमध्ये विकासाचे मुद्दे न घेऊन जाता केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या ठरवल्या असतील तर त्याला विरोधकांना पर्याय नाही. ते कितीही ओरडून राहिले तरी त्यांचा आवाज जनतेपर्यंत पोचणार नाही, कारण भावनेचे मुद्दे हे खूप लवकर लोकांच्या ह्याच्यात जातात. तर दुसरं विषय असा आहे की केंद्रात पंतप्रधान स्वतः भाषण करताना जर भावनेचे मुद्देच फक्त भाषणात बोलत असतील आणि विरोधकावर खालच्या पातळीवर जर टीका होत असेल तर विकासाचे मुद्दे निवडणुकीत येणारच नाहीत. आणि तेच सत्ताधाऱ्यांना पाहिजे असतं की विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडणूक नकोच असते, भावनेच्याच मुद्द्यावर त्यांना निवडणूक लढवायची असते. त्यामुळे विरोधी पक्षापेक्षा ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. याच्यानंतर दुसरा विषय असा होता की शिक्षणाच्या बाबतीत. तर शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न जो यशस्वी झाला त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचं तसं पाहिलं तर प्राथमिक शिक्षणामध्ये आपलं धाराशिव जिल्हा त्यातल्या त्यात धाराशिव शहराची परिस्थिती खूप चांगली आहे. चांगल्या शाळा इथं प्राथमिक शिक्षण आहेत, पण त्याच्यानंतर 12वी नंतरचं जे शिक्षण आहे त्याच्या बाबतीत मात्र आपण खूप कमी पडलो आणि त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करून त्याच्यात सुधारणा होण्याची खूप आवश्यकता आहे. आणि हा जो स्थलांतराचा भाग आहे त्यामुळेच शिक्षणाच्यामुळं
लातूरचा विकास हा उस्मानाबादच्या खूप तिथं जे एक नेतृत्व विजनरी नेतृत्व होतं विलासराव देशमुख साहेबांचं काँग्रेस पक्षाचं, त्यांनी खूप प्रयत्न करून तिथल्या शिक्षण तज्ज्ञांना त्यांचा खास प्रयत्न करून या शिक्षणाचे तिथं जी सुविधा निर्माण करून दिली, त्यामुळे तिथं शिक्षणाचं खूप मोठं एक केंद्र निर्माण झालं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी लातूरला येतात. त्याचप्रमाणे लातूर उस्मानाची तुलना करायची असेल तर मगाशीच अग्निवेश शिंदेंनी सांगितलं की मार्केट कमिटीची आपली इथली काय अवस्था आहे. आज तुम्ही लातूरला पाहिलं तर लातूर मार्केट कमिटीची उलाढाल जर पाहिली तुम्ही तर आणि उस्मानाबाद मार्केट कमिटीचं जर ते तुलना केली तर ती तुलना करणं हास्यास्पद होईल, इतकी तफावत आहे त्याच्यामध्ये. तर या काळासाठी इथलं मार्केट यार्ड सुधारण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, याच्यासाठी खासदारांनी काही खास स्पेशल त्याच्यासाठी निधी आणावा लागेल का, केंद्राची काही योजना आहे का, याचा विचार करून त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल ह्याच्यासाठी खासदारांनी प्रयत्न केला पाहिजे. या मार्केट कमिटीचं हे का महत्त्वाचं आहे, कारण आत्ता मग अशीच सोमानी साहेबांनी सांगितलं की हा जिल्हा मुख्यतः शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. शेतकरी जास्त प्रमाणात आहे तिथं, कारण दुसरे उद्योग व्यवसाय मोठे नसल्यामुळं शेतकऱ्यावर अवलंबून असलेला शेतीप्रधान जिल्हा आहे. आणि शेतीचा माल शेतकरी ज्या मार्केटमध्ये घालतो खर्च तिथंच करणार आहे, तो पैसे परत घेऊन येणार नाही इकडं. त्यामुळे जोपर्यंत इथले मार्केट या कमिटी सुधारणार नाही, इथं उलाढाल वाढणार नाही, तोपर्यंत शेतकरी इथं माल घालणार नाही. त्याला तेवढ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांची सुविधा व्यवस्थित नाही मिळाली तर ते पण इथं व्यापार करणार नाहीत. ह्यामुळं शेतीचा माल लातूरसारख्या मार्केटमध्ये जातो आणि मग तिथंच उलाढाल वाढते आणि तिथं खर्च होऊन तिथला व्यापार उद्योग वाढतो. त्यामुळे ही आपला विकासाचा जो तफावत आहे ती वाढतच चाललेली आहे. लातूर पुढं जातो आहे ना आपण मागं पडतो आहे. तर या मूलभूत गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे. आत्ताच आमच्या एका मित्राने मुद्दा मांडला की आपण इथं सोलार पार्क केलेला आहे, पण सोलार पार्क हा मुद्दा असा आहे की तिथं रोजगार निर्मिती किती झाली. मी म्हणतो शून्य नसेल पण ती एकदम नगण्य आहे. रोजगार निर्मिती जवळपास नसल्यासारखीच आहे त्या उद्योगातून. आपला भाग दुष्काळी आहे, शेतीवर अवलंबून आहे, तर इथं सगळ्यात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग इथं आणणं आवश्यक आहे की तिचं जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याशिवाय हे स्थलांतर आज आपण पाहतो आपले पूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ होते विधानसभेचे, आज ते 4च राहिलेत. याचं कारण काय तर इथून जे स्थलांतर होतं इथून लोक रोजगारासाठी मोठ्या शहरामध्ये जातात, मुंबई असेल पुणे असेल इतर शहरात. ते का जातात तर इथं त्यांना सुविधा उपलब्ध नाहीत. हे स्थलांतर वाढल्यामुळं आपली इथली लोकसंख्या कमी होते आणि मतदारसंघ पण कमी होत आहेत. तर ते स्थलांतर जर होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणजे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. दुसरं शेतकऱ्यांच्या मालाचं जे आहे MSP ह्याच्यासाठी सगळ्या खासदारांनी आवाज उठवून त्याचा कायदा पास करून घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमालाला योग्य भाव जर मिळवून दिला तर शेतकऱ्यांचं आणि पर्यायानं या बेरोजगारांचं स्थलांतर कमी होईल आणि जिल्हा आपला प्रगतीपथावर येऊ शकतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल असं यांचं म्हणणं आहे. धाराशिवमध्ये तुळजापूरसारखं प्रसिद्ध देवस्थान आहे. एकीकडे आपण शिर्डीसारख्या देवस्थानाला बघितलं तर शिर्डीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. धाराशिवचा जिल्हा म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, किल्ले आहेत, पेढ्यासारखं कुंथलगिरीचा पेढा आहे. म्हणजे एक गोष्ट नाही, आपल्याकडं असंख्य गोष्टी आहेत. त्याचं मार्केटिंग होत नाही आपल्याकडून आणि विकासाचा मुद्दा कुठं कमी पडतो असं वाटतं. मी सचिन तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष आहे धाराशिवचा. सर्वप्रथम मी आता जी सर्वांची चर्चा घडली त्याच्यावर माझ्या एक मुद्दा मला पहिलं बोलायचा आहे की काही जणांनी केंद्र सरकारवर किंवा राज्य सरकारवर डायरेक्ट आरोप केलेले आहेत, परंतु आपले खासदार जिथून निवडून जातात किंवा खासदाराचे कर्तव्य काय ह्याच्यावर आपण ही चर्चासत्र सुरू केलेलं आहे. पहिलं मुद्दा त्याच्यावर कोणीही काही बोललेलं जास्त दिसत नाही. आमच्याही मित्रांनी थोडंसं त्यावर प्रकाश टाकला. केंद्र सरकार काय करते हा मुद्दा आपला खासदार गेल्यानंतर येतो. आपल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात काय केलेलं आहे हा मुद्दा पहिले चर्चेत आला पाहिजे आणि पुढं काय करायला पाहिजे हा मुद्दा इथं चर्चा केला गेला पाहिजे. सर्व खापर तुम्ही नुसतं केंद्राचं नाव घेऊन आणि राज्याचं नाव घेऊन असं तुमची जिम्मेदारी तुम्ही ढकलू शकत नाही. मला सांगा आत्ता ह्या खासदार आपले जे आहेत खासदार साहेब यांनी 5 वर्षात काय केलं हा मुद्दा एकानेही सांगितला नाही. इथं खासदार कोण आहेत
ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे प्रतिनिधी सांगावं अगोदर की त्यांनी काय काय केलं. इथं आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डरला येऊन 5-5 वर्ष हायवे थांबलेले आहेत. आत्ता त्याची कामं कसं तरी सुरू झालेत, ते पण अजून नाहीच. काही एरियामधून त्या बार्शीतून येणारा रोड तर अजून पण बंद आहे. त्याच्याबद्दल डायरेक्ट गडकरी साहेबांनी तिथून त्याच्यावरती कॉमेंट्स केलेले आहेत की का थांबलेलं. आता मला इथं बोलायचं नाही ते. मग तुम्ही आपल्या इथं व्हायलेल्या केंद्रामार्फतचे विकास कामंसुद्धा थांबवायचं काम जर तुम्ही इथं करताय, इथले खासदार करताय, तर तुम्ही नवीन कामं प्रगती करायचं काय विषय तुमच्याकडं काय असणार आहे विजन. आणि तुम्ही डायरेक्ट उठून पंतप्रधान मोदींवर टीका करणं हे आपले म्हणजे मला काय सुसंगत वाटत नाही. आता त्यांच्या ज्या डायरेक्ट योजना आहेत त्या जनतेसाठी आहेत. आज स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून लघु उद्योगासाठी किंवा छोट्या छोट्या कुटीर उद्योगासाठी जे युवकांना जे आता डायरेक्ट फायनान्स दिलं जातं आहे, हजारो लोकांना आपल्या धाराशिवमधल्या त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. लघु उद्योग लहान लहान सुरू केलेले आहेत. त्याला डायरेक्ट नॅशनल बँकेतून बिना तारण कर्ज आहे. मी स्वतः फायली करून दिलेल्या आहेत त्या. त्यामुळं डायरेक्ट पंतप्रधानाच्या योजना सांगायच्या झाल्या तर खूप आहेत, पण त्या डायरेक्ट लोकांना आहेत. अगोदर लोकांना डायरेक्ट जात नव्हत्या योजना, माहीतसुद्धा नसायचं लोकांना योजना. आता लोकांपर्यंत डायरेक्ट पोचत आहेत. मधल्या लोकांना काय त्याचं म्हणजे ही राहिलेलं नाही. अगोदर काय होतं, स्टेप होत्या, खात यायचं प्रत्येकानं आणि पुन्हा खाली लोकांपर्यंत जर उरलं तर जायचं. आता डायरेक्ट लोकांच्या हातात चाललं आहे. हे काही जणाला त्रास होतो आहे खायचं, त्यांना म्हणजे ती सवय झालेलं आहे. आता मग ती विरोधक त्याच्यामुळे ओरडतात. समजा उद्या सत्ता आली नाही आली जरी, तर ही जर सिस्टम राहिलं लोकांना एकदा जर कळलं की बाबा असा डायरेक्ट पैसा आपल्याला योजनेतून मिळू शकतो, आपण त्यातून आपली कामधंदा सुरू करू शकतो, तरी सगळ्यासाठी धोकेदायक आहे राजकारणासाठी असं त्यांना वाटतं. म्हणून सगळेजण त्या विषयावर ओरडत आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही विकासाची कामं सुरू केलेली आहेत त्याचा सगळ्यांनी संपूर्ण अभ्यास करावा. फक्त त्यांच्या नावाने उगं वरडायचं जातीवादी किंवा असं काहीतरी मुद्दे, भावनिक मुद्दे तर खरे हितं होत आहेत आपल्या धाराशिवमध्ये. आज गेली 10-15 वर्ष झालं त्या एकाच मुद्द्यावर इलेक्शन होतं आहे. काय दोन्ही साईडनं जरी असलं काय, पण भावनिक मुद्दा एका साईडनंच केला जातो आहे, दुसऱ्या साईडनं विकासाचंच बोललेलं जातं आहे. तुम्ही आणखीनही अभ्यास करून बघा. त्यामुळं पहिलं भावनिक मुद्दे संपवा. लोकांना भावनिकतेवर किती वर्ष लढणार. आणि आम्हाला काय करायचं तुमच्या भावनिकतेशी. आम्हाला आमच्या धाराशिवचं आधी म्हणलं तसं शिक्षणासाठी पोरं बाहेर गेले नाही पाहिजेत, उच्च शिक्षण इथं आलं पाहिजे, हे मुद्दे ठीक आहेत, हे खासदारांनी केलं पाहिजे. आणि केंद्राकडं खासदार लढले तर होत असते का डायरेक्ट केंद्राला स्वप्न पडलं नाही या धाराशिवमध्ये द्याही म्हणून. तुम्ही तिथं रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही लेकराला. तुमचे खासदार जर बोलले नाहीत, त्यांनी मागणी केली नाही, तर तुम्ही डायरेक्ट केंद्र सरकारवर किंवा राज्य सरकारवर आरोप कसं काय करू शकता. त्यासाठी माझं मागणं असं आहे, कुणीही खासदार झालं तर त्यांनी स्वतः कष्ट घेतलं पाहिजे. असे कितीतरी उदाहरणं आहेत, मी आता नावं घेत नाहीत, की ज्यांनी स्वतःच्या जिम्मेदारीवर त्या मतदारसंघामध्ये विकास घडवून आणलेले आहेत. तिथे सरकारमध्ये असतील नसतील ह्याचा काही संबंध नाही. आता यांनी तर सांगितलं आहे का ग्रामपंचायतचं उदाहरण सांगितलं की एका ग्रामपंचायतमध्ये तो काय त्याच्या सत्तेचा काय संबंध नाही आहेत, केंद्राचा काय संबंध येत नाही, पण त्यांनी स्वतः त्याचा अभ्यास करून इतक्या योजना आणल्या की ते गाव सगळं सुजलाम सुफलाम झालं. मग त्यासाठी काय गरज आहे तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा राज्य सरकारनेच तिथं ही करायची. तिथं तुमच्याकडे इच्छाशक्ती असल्यावर ती प्रगती होणारच. तुम्हाला केंद्रही अडवू शकत नाही, कोणतंही सरकार असू द्या. तुम्ही तेवढ्या प्रेरणेनं, तुम्ही तेवढ्या जिद्दीनं जर तिथं मागण्या केल्या आणि गेलात तर तुमच्या मागं तेवढे 18-20 लाख लोकांचं मतदान असतं आहे. तेवढं केंद्राला कोणतंही सरकार त्याला ग्राह्य धरावं लागतं. त्यासाठी माझा मुद्दा आहे की खासदारांनी सक्षम राहिलं पाहिजे. पहिलं त्यांनी योजना बनवल्या पाहिजेत, त्यांनी काहीतरी विजन ठेवलं पाहिजे. उगा आपलं काहीतरी मुद्दे सुरू म्हणजे भावनिकता किंवा मग असं काहीतरी कामं आडवी एकमेकाशी. आणि त्यांचंच म्हणून म्हणत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये ते एक आपल्याला दुर्गुण झालेला आहे, कामं एकमेकाची अडवणे आणि प्रगती थांबणे. मी स्वतः कृषी पणनमध्ये काम केलेलं आहे जवळपास 19-20 वर्ष. या बाजार समितीवर मी सगळं काम मी बघितलेलं आहे बाजार समितीचं. म्हणजे तेव्हापासून मी बघत आलेलो आहे. मार्केट आपलं सुधारलेलं नाही, परंतु तिथं इतक्या सुविधा आहेत, मग त्या सुविधा आणल्या पाहिजेत. त्यासाठी सगळे प्रतिनिधी, आमदार असो, खासदार असो किंवा ती बॉडी तिथली जी असेल, त्या सर्वांनी एकत्रित मिळून काम करणं गरजेचं आहे. हे दावे विसरून तर प्रगती होणार आहे. असं मी तुम्हाला दोष दिला आणि त्याने आम्हाला दोष दिल्याचा काय उपयोग नाही. मग आपण सगळे मिळून जो खासदार निवडून येईल त्याच्यावर प्रेशर टाकलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, की बाबा तुम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी हे काम झालंच पाहिजे, मग सुधारणा होईल. उगा एकाला दोष देऊन मला दोष देऊन कुठलंही काम होणार नाही. माझी अपेक्षा एवढीच आहे खासदाराकडून की खासदार कोणी येणार तो प्रगतीच्या जीवावर आला पाहिजे, त्यानं प्रगती केली पाहिजे. नाही केली तर आपण गच्चीला धरून त्यांना प्रगती करायला लावली पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. खासदार कोणी का येणार, कुठल्या का पक्षाचा येणार, प्रगतीची कास धरली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा, उस्मानाबादची जिल्हा म्हणून स्थापना 1904ला झाली. 120 वर्ष झाले उस्मानाबादच्या जिल्ह्याला. अजूनही जिल्ह्यामधले युवक बेरोजगार आहेत, शेतकऱ्यांना पाणी नाही, पुरेसा वीज पुरवठा नाही,
किमान बेसिक प्रश्नासाठी आपण 120 वर्ष झालं झगडतोय. जिल्ह्याचा विकास, शाश्वत विकास कधी होणार? पहिल्यांदा तर आपण नामांतर झाल्याचा इथं उल्लेख केला पाहिजे, धाराशिव असता त्याचा उल्लेख करायला पाहिजे, हरकत नाही. आता आपण पहिल्यांदा म्हणालात की बेरोजगारीचा विषय आहे. तर बेरोजगारीचा विषय आहे तर माझं असं मत आहे की जिथं तेरणा कारखान्यासारख्या कारखान्यामध्ये प्रचंड मोठा रोजगार निर्माण होत होता, तो कारखाना कसा काय बुडवला? तिथं प्रचंड प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना रोजगार मिळत होता, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत होतं आणि युवकांना काम मिळत होतं. तो कारखाना चालू अवस्थेत हातात दिलेला असताना बर्बाद केला, त्याच्यावर का कोणी बोलत नाही? DCC बँकेवर का कोणी येत नाही? DCC बँकेमध्ये अतिशय सक्षम अवस्थेत असलेली बँक होती, तिथं हजारो नोकरदार होते, तिथून त्या हजारो लोकांची कुटुंब तिथून चालत होती, प्रत्येक शेतकऱ्याला तिथं कर्ज मिळत होतं, शेतकऱ्याच्या समस्या सुटत होत्या, लहान लहान प्रकारची आणि मोठ्यासुद्धा प्रकारची शेतकऱ्यांना कर्ज मिळत होती. आज ती संस्था पूर्ण डबघाईला आली. मग ती डबघाईला कशी आली ह्याच्यावर का कोणी बोलत नाही? ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळेस त्या DCC बँकेमधून ज्याची ऐपत नाही अशा माणसाला असं ट्रॅक्टर का खिरापत वाटल्यासारखी वाटली, याच्यावर का चर्चा होत नाही? अशा अनेक मुद्दे आहेत. आणि सर, शेतकऱ्यांचा जर विषय असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी पहिल्यांदा मोदी सरकार पोचलेलं आहे. आजपर्यंत काय होत होतं तर सहकारातल्या मोठ्या मोठ्या धनदांडग्याला जगवण्यासाठी केंद्र सरकारचा पैसा पॅकेजच्या रूपानं जायचा. पॅकेज संस्कृती फोपावलेली होती, प्रचंड पॅकेज मिळायचे. प्रत्येक वर्षी सहकारातल्या साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, सूतगिरण्या असतील, यांना जगवण्यासाठी शेतकऱ्याच्या वाट्याचा पैसा पॅकेजच्या रूपानं दिला जायचा. आज नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्यक्ष कार्यक्रम पत्रिकेमध्ये पहिल्यांदा शेतकरी घेतलेला आहे. आज शेतकऱ्यांना या मागच्या 10 वर्षामध्ये पीक विम्याच्या रूपानं असेल, पंतप्रधान सन्मान निधीच्या माध्यमातून असेल, दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा दुष्काळ पडला तर दुष्काळाच्या अनुदानाच्या स्वरूपामध्ये असेल, प्रचंड पैसा शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा होते. कुठलीही लाच न देता, कुठलीही विनंती न करता बल्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा पडतो आहे. आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यामध्ये जाऊन माहिती घ्या. हा राजकीय हेतूची चर्चा सोडून द्या. शेतकऱ्यांच्या मूळ उत्पन्नाला हात लागलेला नाही आहे मागच्या 10 वर्षामध्ये. वर्षाचं जशाचं तसं उत्पन्न शिल्लक राहायला लागलं आहे. मी स्वतः शेती करतो, आजसुद्धा मी दररोज 10 वाजेपर्यंत शेती करतो आणि 10 ते 6 वाजेपर्यंत राजकारणात काम करून पुन्हा 6 ते 10 शेतामध्ये असतो. हे पांढरे पेशे शेतकऱ्यांचे नोकरदार नोकऱ्या करून अर्धवेळ शेतकरी करणाऱ्यांचे अनुभव काय कामाचे नाहीत. आम्ही स्वतः शेती करतो. शेतामध्ये काय त्रास होता, मागच्या 10 वर्षामध्ये कसे बदल झाले आणि कसं आमचं उत्पादन शिल्लक राहायला लागलेलं आहे, आर्थिक उत्पन्नामध्ये कशा पद्धतीनं नरेंद्र मोदींनी दिलेल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर अनुदानामुळं कशी आमची परिस्थिती सुधारलेली आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांना विचारा. आज शेतकरी अगदी रात्रीच मी काडगाव आणि चव्हाणवाडी या 2 गावामध्ये गेलो. 100 लोकांच्या तिथं मी बैठका घेतल्या. शेतकरी अक्षरशः खुश आहेत की आमच्या मूळ उत्पन्नाला आता हात लागत नाही, आमचं मूळ उत्पन्न जशाला तसं आहे. ही याला म्हणतात धोरणं. पॅकेज संस्कृती वेगळी. तुम्ही प्रचंड शेतकऱ्याचा पैसा कारखानदाराला दिला आणि शेतकऱ्याच्या संस्था म्हणून त्या शेतकऱ्याच्या संस्थाच्या नावावर कारखानदारी जगवली, नातेवाईक जगवले आणि शेतकरी भिके कंगाल झाला. शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण देता येत नाही, शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण उद्ध्वस्त केलं. तुम्ही एकीकडे म्हणता शेतकऱ्यांची मुलं शिकवू शकत नाहीत, मग संस्थाची खिरापत कोण वाटली? कोण होता? वसंत पुरके. तुम्ही काढून बघा जुना इतिहास जरा. वसंत पुरकेनं अक्षरशः म्हणजे मंदिरासमोरचा भंडारा प्रसाद वाटावा अशा संस्था का वाटल्या आणि शाळेचं जिल्हा परिषदेचं शिक्षण उद्ध्वस्त कोण करून टाकलं? नाही, यामध्ये मुद्दा असा आहे की हा राज्य पातळीवरचा आणि देश पातळीवरचा मुद्दा आहे. परंतु आपण धाराशिव जिल्हा म्हणून विचार करत असताना धाराशिव जिल्ह्याचा पायाभूत विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का? झाला नाही तर का नाही झाला? कोण म्हणतं पायाभूत विकास झाला नाही? आणि पायाभूत विकास झाला नाही तर जरा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन फिरून बघा. दुकानं सगळी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दीनं फुलून गेलेत. 75,000 सोन्याचा भाव गेला आहे आणि तिथं लोक गच्च गर्दी करून खरेदीला उभे राहिलेले आहेत. कोण म्हणतं पायाभूत विकास झाला, आर्थिक उन्नती झालेली आहे, पैसा आलेला आहे? हे राजकीय हेतूनं बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष मार्केटमध्ये परिस्थिती बघणं वेगळं. प्रचंड प्रमाणामध्ये लोकांकडं व्यवस्थित धनधान्य पैसा आलेला आहे, लोक काम करत आहेत, पैसा कमवत आहेत. हे राजकीय हेतूंचे जे काही बेरोजगार झालेले आहेत, राजकीयदृष्ट्या बेरोजगार झालेले आहेत, हे स्वतःचं ह्यांचं राजकीय दुकान बंद पडत असल्यामुळे इतरांची काळजी आहे. आणि म्हणून अशा लोकांनी प्रत्यक्ष बाजारात अनुभव घ्यावेत. चांगल्या पद्धतीने लोक काम करत आहेत, लोक सकारात्मक आहेत. पहिल्यांदा कुठं या जिल्ह्यामध्ये शासनाचा थेट पैसा शेतकऱ्यांच्या नावावर पडतोय. विरोधकांनी केवळ आरोप करण्यापेक्षा पीक विम्यासारखा विषय होता, हा पायाभूत याच्यामध्ये येत नाही का? राणादादांनी 50 लाख रुपये खर्चून सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय नेला, अतिशय प्रभावीपणे मांडला. शासनाच्या त्यावेळेस सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते,
त्या काळातले सुद्धा विषय राणादादांनी मार्गी लावले, प्रचंड प्रमाणामध्ये काम केलं. शासनाची अधिकाऱ्यांची कार्यपद्धती चुकत आहे न्यायालयात दाखवून दिलं, त्याच्यानंतर हे विषय सुटलेले आहेत. आज त्यांची ओळखच मग पीक विमा मिळवून देणारा आमदार अशी झालेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा सुटत आहेत. बेरोजगाराचा विषय आपण मांडलात. माननीय आमदार राणा जगजितसिंहांनी स्वतंत्र कक्ष कार्यालयामध्ये उघडला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युवकांची नोंदणी स्वयंरोजगारासाठी करून घेणं, मुद्रा लोनसाठी करून घेणं, आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत युवकांची नोंदणी करून घेणं, बँकेपर्यंत त्यांचे प्रपोजल तयार करून घेण्यासाठी त्यांना सेपरेट 4 लोकांची यंत्रणा उभी केलेली आहे आणि 4 लोकांची यंत्रणा उभी करून त्यांच्या बँकेपर्यंत सोबत माणूस जाऊन त्या अधिकाऱ्याला कन्व्हिन्स केलं जातं आहे की हा दुष्काळग्रस्त जिल्हा असं तुम्ही एकीकडे म्हणता, पायाभूत विकास होत नाही म्हणता, रोजगार उपलब्ध नाही म्हणता, मग हे स्वयंरोजगार करणाऱ्या युवकांना कर्ज का देत नाही? इथवर प्रत्यक्ष मी स्वतः बोलताना, राणादादा बोलताना मी ऐकलं आहे बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना. आणि अशी करून अनेक युवकांना कर्ज मान्यता मिळवून देऊन त्यांचे उद्योग सुरू झालेले आहेत. बोलणं वेगळं, 100 आरोप करण्यापेक्षा 10 लोकांची कामं करा, माझी विरोधकांना ही विनंती आहे. खूप चर्चा खूप झालेली आहे आणि खूप आम्ही अंतरंग काही अनेक नेत्यांचं बघितलेलं आहे. आता आमचे मित्र तावडे साहेबांनी रस्त्यांच्या विषयाचा आणि गडकरी साहेबांचा संबंध सांगितला. बेंबळीच्या एका रस्त्याचं 40 किलोमीटरच्या कामामध्ये इथल्या लोकप्रतिनिधीने आडवाआडवी केल्यानंतर 12 लोकांचे मृत्यू झालेत. ह्याला कोण उत्तर देणार आहे? 12 लोकांचे मृत्यू देवळाली, आंबेवाडी, रुईभर आणि उजनीपर्यंतचे. केवळ 40 किलोमीटरचा रस्त्याला 2.5 वर्ष लागली आणि 2.5 वर्ष तो रस्ता खड्ड्यामधून जाता जाता त्या 25 गावांची पार म्हणजे खिळखिळा झाली, लोकांच्या हाडखिळखिळा झाली. कोण अडवला होता हा रस्ता? दळणवळणाच्या विषयावरती यांनी मत मांडलेलं आहे आणि सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून युवकांचा विकास झालेला आहे असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा, सोनं 72,000 रुपये तोळा झालेला आहे. आत्ता यांनी म्हटल्याप्रमाणे तरीसुद्धा सोन्याच्या दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा आहेत असं यांचं म्हणणं आहे. सर्वसामान्यांच्या खिशात आहे एवढा पैसा? जिल्ह्यातल्या आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर सर्वसामान्य लोकांच्या खिशामध्ये इतका पैसा आहे की 72,000 रुपये सोनं घेऊ शकतात ते सध्या? सगळ्यात महत्त्वाचं, हा जिल्हा आणि हा देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो आणि थोर अशा क्रांतिकारकांच्या बलिदानावर उभा झालेला हा देश आहे आणि त्याच्यानंतर या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर टिकून आहे. आत्ताच त्यांनी एक सांगितलं की दुकानासमोर रांगा आहेत. अहो, या जिल्ह्यातल्या किराणा दुकानासमोरसुद्धा रांगा शिल्लक नाहीत. मीडियाने स्वतः जाऊन ते तपासून पाहावं. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खोटं किती बोलावं आणि कुठं बोलावं याचंही या लोकांना भान राहिलेलं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की या 35-40 वर्षाच्या कालखंडामध्ये या धाराशिव जिल्ह्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो आजपर्यंत निधी झाला, जेवढी विकास कामं झाली, तेवढं भारतीय जनता पार्टीनं जाहीरपणे सांगावं की आम्ही ही कामं केले म्हणून. या जिल्ह्यातलं जुनं सिव्हिल हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण साहेबाच्या काळात झालं. नवीन महिला रुग्णालय आणि नवीन हॉस्पिटलची इमारतची निर्मिती काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या काळात झाली. त्याच्यानंतर उजनीचं पाणी स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. 2 वेळेस बैठका लावल्या, दुसऱ्या बैठकीला भांडणं झाली, तरीसुद्धा अटीतटीवर विलासराव साहेबांनी या जिल्ह्यासाठी पाणी मंजूर करून घेतलं. मला वाटतं संत गोरोबा काका मंदिर असेल, नाही तर दर्गा असेल, ज्या त्यांच्या नावानं शपथा खाल्ल्या जातात, मतं मागितले जातात, त्या जीर्णोद्धाराचं सुद्धा काम आमच्या मधुकरराव चव्हाण साहेबांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलं. आणि मेडिकल कॉलेज काँग्रेसच्या काळातलीच मंजुरी, काँग्रेसच्या काळातलीच निर्मिती. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास स्वतः साहेब मुख्यमंत्री विलासराव साहेब मुख्यमंत्री असताना 350 कोटी रुपये तुळजापूर मंदिरासाठी उपलब्ध करून दिले. आज भाजपचे जे नेते आहेत ते पहिल्यांदा या राज्याचे उद्योग राज्यमंत्री झाले. किती उद्योग आणले आणि किती युवकांना रोजगार दिला, आम्ही जाहीर प्रश्न करतो, त्यांनी जाहीरपणे त्याचं उत्तर द्यावं. या जिल्ह्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं रोजगारीचा विषय आहे. तुम्ही प्रत्येक गावात जावा, खेड्यात शहरात कुठेही जावा, जत्तेच्या जत्ते तरुण पोरं बसून आहेत. शिकून काय करायचं? नोकरी नाही, कामधंदा नाही, हाताला काम नाही, चूल पेटत नाही, घरचे परेशान आहेत त्यांचे. पण यांचा कुणी या सत्ताधारी लोकांनी कधी विचार केला नाही. नरेंद्र मोदी सरकारनं वर्षाकाठी 1 ते 1.25 कोटी 1 कोटी युवकांना रोजगार मिळवून देऊ अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात 2 ते 3 लाख युवकांनासुद्धा रोजगार मिळवून दिला नाही. आणि आणखीन एक महत्त्वाच्या निमित्तानं गोष्ट सांगायची आहे, हा लोकशाही प्रधान देश आहे.
इथं कोणच कुणाला वेगळं करून जगू शकत नाही. प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर मतं मागितले जातात, मंदिराच्या आधारावर मतं मागितले जातात. पण प्रत्यक्ष गोरगरिबाच्या घराच्या चुली पेटवण्यासाठी यांचं हे पुढे आलेले कुठंच दिसून येत नाहीत. राहिला विषय इथल्या धाराशिवच्या खासदारांचा, मला वाटतं मागच्या कार्यकाळामध्ये 35-40 वर्षाच्यामध्ये खासदार हुडका म्हणून परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. पण ज्यावेळेस ओमदादा या जिल्ह्याचे खासदार झाले, प्रत्येकाचा फोन घेणं, त्या फोनवरून पण बोललं जातं की फोन घेणं म्हणजे काम झालं का? खासदाराचं काम आहे रस्त्याचा विकास, रेल्वे आणणे, पाण्याचा विषय. ओमदादाच्या प्रयत्नातून या ठिकाणी रेल्वे मंजूर झाली, ओमदादाच्या प्रयत्नातून या रस्त्याला निधी आला. आज धाराशिवमध्ये सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडचा सुद्धा पाठपुरावा ओमदादांनी केला, पण उद्घाटन दुसरेच करतात. इतकी हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे काम एकाचं आणि उद्घाटन दुसरेच करतात. आणि खासदाराची ही मोठी मूलभूत कामं असताना देखील खासदार तुमच्या सर्वसामान्य प्रश्नासाठी फोन उचलतो, तुमच्या कुठल्याही विषयासाठी फोन उचलतो, अधिकाऱ्यांना बोलतो. 24 तास उपलब्ध असलेला खासदार मिळालेला असताना जर हे उलट्या आरोळ्या ठोकत असतील तर हे या जिल्ह्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. मला अजूनही वेळ गेलेली नाही. एवढंच सांगायचं आहे की जे स्वतःला नेते म्हणून घेतात आणि पीक विम्याचा विषय घेऊन बडवत फिरतात, पीक विमा तर शेतकऱ्यांनी भरलेले पैसे येतो. पीक विमा हा विषय नाही आहे, इथं शाश्वत विकास पाहिजे. जसं आमच्या प्रशांत काकाने सांगितलं की सोलारचा प्रोजेक्ट आणला, किती युवकांना रोजगार मिळाला? आजपर्यंत एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही. जे काय उद्योग करायचे ते स्वतःपुरते करायचे आणि स्वतःचा विकास साधायचा. मग वेळ प्रसंगी आपली व्यक्ती दुसऱ्या पक्षात घेऊन का होईना उमेदवारी घ्यायची, पण निवडणूक स्वतःच्या घरातच ठेवायची. हे राजकारण आहे का? हा विकास आहे का? हा आमचा सवाल आहे. मला सांगा, भावनिक मुद्द्यावर राजकारण होते अलीकडच्या काही वर्षामध्ये धाराशिवमध्ये. भावनिक मुद्द्यावर राजकारण करून पोट नाही भरणार. विकासाचे मुद्दे चर्चेले गेले पाहिजेत का नाही? 100% चर्चेले गेले पाहिजे. खरं तर आज देशातला युवक ह्या सगळ्या भावनिक राजकारणाला आणि ह्या सगळ्या धार्मिक तेढेला कंटाळलेला आहे. आज आपण धाराशिवच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर धाराशिव MIDCमध्ये जवळपास 468 एकर जमीन आहे धाराशिव MIDCची. आज त्याच्यासाठी मागच्या 10 वर्षात मोदी सरकारनं कुठला एक प्रकल्प आणला आहे का? माझा हा खडा सवाल आहे खरं तर या सत्ताधारी लोकांना. आज त्याच्यासाठी तुम्ही काय बोलत नाहीत आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही कुठल्याही भावनिक गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ही महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता आहे आणि हा सगळा युवक आहे. आज देशामध्ये जवळपास 54% संख्या युवकांची. हे 54% युवक आज त्यांच्या मागण्या काय आहेत? तुम्ही लोकांच्या मागण्या ओळखून तुम्ही जर काम करणार नसाल तर तुमची ही कामाची काय पद्धत आहे? तुमचा कुठला तर अजेंडा जो की एक द्वेष करणारा अजेंडा आहे. आज राहुल गांधींनी देशामध्ये जवळपास 3000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चलून भारत जोडो यात्रा काढली. त्या यात्रेचा संदेश काय होता? नफरत छोडो भारत जोडो. म्हणजे काय? आपल्या देशामध्ये जी काही ही सगळी मानसिकता झाली आहे द्वेष करण्याची, ही द्वेष करण्याची मानसिकता एकाही युवकाला आज आवडत नाही आहे. आणि खरं तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी खरं तर हे पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण कुठंतरी एक आपली संस्कृती, आपली परंपरा जपण्यासाठी आणि आपली लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं खरं तर आपल्या लोकप्रतिनिधीला आपण निवडलं पाहिजे. आज खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत असा तुमचा खरं तर मूळ ह्या सगळ्या विषयाचा प्रश्न मला दिसला आहे. तर खरं तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, ज्यावेळेस महाराष्ट्रामधले जवळपास 8 प्रकल्प IFSC असेल, टाटा एअरबस असेल किंवा वेदांता फॉक्सकॉन असेल, असे 8 प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला गेले. त्यावेळेस आपला लोकप्रतिनिधी आपल्या सरकारला कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांना जाब विचारला पाहिजे. मला माझ्या इथल्या धाराशिवच्या लोकप्रतिनिधी भविष्यात खरं तर संविधानाला नाही लोकशाहीला मानणारच लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे, ही तर ठामपणे मी सांगतो आहे. पण त्या लोकप्रतिनिधीनं आत्ता मागच्या लोकप्रतिनिधी जे काही सत्तेत असतील त्या सत्तेतल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारला का धाडस केलं नाही विचारायचं? घाबरतात का ते? त्यांच्याच पक्षामध्ये हुकुमशाही चालली आहे का त्यांच्या पक्षामध्ये लोकशाही मान्य आहे का नाही? खरं तर ह्या गोष्टीचा कुठंतरी विचार केला पाहिजे. आज आपले महाराष्ट्रातले 8 प्रकल्प ज्यावेळेस गुजरातला गेले त्याच्यामध्ये कमीत कमी 5 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. तो 5 लाख युवकांचा रोजगार आज बुडाल्यामुळं खरं तर तुमच्या माझ्यासारख्या ह्या धाराशिव आकांक्षित जिल्ह्यामध्ये
खरं तर त्या गोष्टीची गरज होती आणि त्या गोष्टीला हे सरकार कमी पडलं आहे आणि ह्यांनी फक्त आणि फक्त धार्मिक आणि भावनिक राजकारण करण्याच्या पलीकडं ह्या सरकारनं कुठलंही काम केलेलं नाही. त्याच्या उपर जाऊन आपल्या इथल्या लोकप्रतिनिधी विरोधात असूनसुद्धा जवळपास 1300 कोटीपेक्षा जास्त निधी आणून धाराशिव जिल्ह्यामध्ये विकास करण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये MSEBच्या मार्फत केलेली कामं असतील, पाण्याच्या जलसिंचनाच्या मार्फत केलेली कामं असतील किंवा त्याच्यासारखी अनेक, खरं तर मला वाटतं की लोकप्रतिनिधीचं काम काय तर खरं तर लोकांसाठी अवेलेबल राहणं हे लोकप्रतिनिधीचं मूलभूत काम आहे मला वाटतं पहिलं. आणि त्याच्यासाठी आपले खासदार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अवेलेबल असणारे खासदार म्हणून आज महाराष्ट्रात चर्चिले जातात. आणि खरं तर असे लोकांना आपण खरं तर सगळ्यांनी पुढाकार घेऊन पक्ष संघटना या बाकीच्या गोष्टी विसरून खरं तर अशा लोकांना आपण पुढं आणलं पाहिजे आणि हे घराणेशाहीचं आणि द्वेषाचं राजकारण आपण संपवलं पाहिजे एवढंच मी सांगतो. धार्मिक आणि भावनिक मुद्द्यावर राजकारण न करता, द्वेषाचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा, आपण पहिल्या फेरीमध्ये आरोप प्रत्यारोप घेतले, ठीक आहे. व्यक्ती म्हणून तुम्हाला, नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं आकांक्षित जिल्हा म्हणून धाराशिव जिल्हा बाहेर निघाला पाहिजे, विकासाच्या प्रगतीपथावर गेला पाहिजे. 4 जूनला नवीन खासदार येतील. कुठली 2 कामं अशी आहेत तुम्हाला असं वाटतं जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी प्राधान्याने केली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रोजगार निर्मितीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला पाहिजे. कारण बेरोजगारी हा आपल्याच मतदारसंघातला नाही तर पूर्ण देशाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी वेगवेगळे उद्योग असतील, व्यवसाय असतील, त्याच्या वाढीसाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत लक्ष देऊन आणि रोजगार त्या जे शिक्षण घेऊन जे पदवीधर झाले त्यांना इथल्या इथंच काही रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी पण मिळाली पाहिजे किंवा त्यांना उद्योग करण्यासाठी त्यांना योग्य वातावरण झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे खासदार. मला सांगा, मला ह्यात टीका नको आहे. एक मतदार म्हणून आपल्याला खासदाराकडून पुढच्या 2 कामाची अपेक्षा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आत्ता आपण सगळ्यांचे मनोगत बघितले की मागच्या वेळेस विधानसभा असेल, लोकसभा असेल, माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं आहे त्या पक्षाने अनुक्रमे महाविकास आघाडी आणि महायुती आणि वरी मोदीसाहेब यांच्यामार्फत सत्ता भोगली. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की मागच्या वेळेस आत्ताच्या खासदारांना पाडा म्हणून फिरणारे तेच लोक आज त्यांना निवडून आणा म्हणून आव्हानतात. सांगायचं माझं तात्पर्य हेच आहे, हे असं जर चालत राहिलं तर आकांक्षी जिल्हा पुढलं 10 वर्ष तर काय निघू शकणार नाही. त्याच्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे, आपापली नीतिमत्ता जपून लोकांनी, मतदारांनी, पुढाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या लोकप्रतिनिधीकडे भांडून ही तुम्ही काम करा, हे असं माझं एवढं म्हणणं आहे. तेवढं सर्वांनी विचार करावा या गोष्टीचा. मला सांगा, एक सामान्य नागरिक म्हणून खासदाराकडून कुठल्या 2 कामाची अपेक्षा आहे थोडक्यात सांगा. 3 गोष्टीची अपेक्षा आहे आपल्याला की आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिकरण या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आपल्या इथं जे समजा ॲक्सिडेंट जर झाला तर पेशंटला आपल्याला सोलापूर किंवा दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं. तर सुद्धा धाराशिव या ठिकाणी चांगले दवाखाने निर्माण व्हावे, इथले जे विद्यार्थी लातूरला वगैरे जातात त्यांना शिक्षणाची व्यवस्था व्हावी, कुठं STमध्ये जागा देणे किंवा स्टेपनी मिळवून देणे, RTOला दाब देणे, अशा प्रकारचा खासदार निवडून देण्यापेक्षा जो कोणी विकासाची धुरा आपल्या हातात घेईल असा खासदार आपण निवडून द्यावा. मला सांगा, पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून जिल्ह्याचा विकास करायची ही सर्वांची इच्छा आहे. कुठली 2 कामं आहेत अशी जिल्ह्याच्या विकासाची जी तुम्हाला प्राधान्याने नवीन खासदारांनी करावी असं वाटतं? आपण ज्या वेळेला सुरुवातीला विचारलं आम्हाला की विकासाच्या दृष्टिकोनावर बोलायचं आहे, त्याच वेळेला आपल्याला कल्पना आम्ही दिली की जो काही नवीन संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या धाराशिव लोकसभाच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या जो जाहीरनामा दिलेला आहे त्यामध्ये आरोग्यविषयक तर विषय जे हॉस्पिटलचं व्यवस्थीकरण असेल, स्त्री रुग्णालयाचं, आरोग्यसेवा, मूलभूत
व्यवस्थितरित्या सर्वसामान्यांना मिळत आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन आणखीन काय देता येईल याचाही निश्चितच विचार केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून पावलं केंद्र शासनाच्या माध्यमातून व युती सरकारच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. 4 तारखेला ज्यावेळेस नवीन खासदार येतील त्यावेळेला त्यांनी कुठल्या 2 कामांना प्राधान्य दिलं पाहिजे असं वाटतं? आत्ता आपली चर्चा जी झाली की आपला जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे, शेतीवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तर शेतकऱ्याचं उत्पन्न जर दुप्पट करणार म्हटले होते 2022ला, तर दुप्पट तर सोडा, 2013ला आपल्या सोयाबीनचा भाव 4,200 होता. 10 वर्षानंतर तोच भाव आहे. तुरीला 5,500 भाव होता 10 वर्षापूर्वी, आज तोच आहे. जर एका पोत्यामागं क्विंटलमागं जर 6,000 हजार रुपये जर नुकसान शेतकरी सोसत असेल, तर ते 2,000 हजार रुपये सन्मानच्या नावाखाली शेतकऱ्याला देऊन आपण जर विकास केला असं जर भासवत असतील तर हे जूट आहे. आणि शेतकऱ्याच्या घरात, आता आमचे मित्र म्हणले की शेतकऱ्याच्या घरात त्याच्या वर्षाच्या उत्पन्नाचे पैसे शिल्लक आहेत. आता ते नुसतं अनुदानावर आणि त्या 2,000वर भागत आहे. तर ही हास्यास्पद आहे. म्हणजे आपण आजार जर मान्य केला तर त्याच्यावर इलाज होईल. आपली चर्चा कशासाठी चालू आहे, तर आपला जिल्हा आकांक्षित आहे, मागास आहे, तर इथे विकासाला म्हणजे स्कोप आहे, विकास व्हावाच लागेल. पण आमच्या मित्रांनी ते धुडकावून लावलेलं आहे आपलं म्हणणं की बाजारपेठा भरलेल्या आहेत, शेतकऱ्याचे वर्षाचा पैसे शिल्लकच आहेत आणि वरच्यावर त्याचं भागत आहे. तर तुम्ही आजारच मान्य करणार नसाल तर इलाज कसा होणार? तर 2 सेक्टर खास करून शेती आणि आपले आरोग्याचं ह्याच्यात येणाऱ्या खासदारांनी लक्ष द्यावं आणि केंद्र सरकारची जास्त जबाबदारी आहे. अगदी थोडक्यात सांगा, 2 कुठले विभाग आहेत ज्यामध्ये खरंच काम करणं गरजेचं आहे धाराशिवमध्ये? आपल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि आपल्या इथली खरं तर दुष्काळाची परिस्थिती पाहता, पाण्याची टंचाई पाहता, आपल्या MIDCमध्ये अशा अनेक उद्योग आहेत ज्याला की पाणी लागत नाही. असे न पाणी लागणारे आणि खरं तर टेक्नॉलॉजी आणि IT आणि कृषी रिलेटेड प्रोसेसिंग असणारे असे उद्योग आणून आपल्या इथं खरं तर एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम खरं तर येणाऱ्या खासदारांनी करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की आपला देश शेतीप्रधान आहे, ह्या शेतीप्रधान देशामध्ये खरं तर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आमच्या लोकप्रतिनिधीवरती भांडावं एवढीच आमची अपेक्षा आहे. काय वाटतं, कुठली कामं करावी नवीन खासदारांनी? आपलं पहिला मुद्दा होता की विजन सांगा, पण आपलं हे विजन न सांगता, पुढचं विजन न सांगता आपण परत जसं म्हणलो भावनिक मुद्दा, परत तेरणा कारखान्यावर गेले. त्याकडे जायची इच्छा नव्हती. एक मिनिट ऐका, तुम्ही ऐकून घेतलं त्यांचं. आपलं विजन सांगा म्हणल्यानंतर आम्ही सांगितलं किंवा शाश्वत पाणी मिळावं, शेतकरी समृद्ध व्हावा, 100% शेतकरी आहे आणि त्याचा विकास झाल्यानंतर बाकीच्या गोष्टीची काही गरज पडणार नाही. तो समृद्ध आहे स्वतः. तो हॉस्पिटल बघू शकतो, शाळा बघू शकतो, दुकान बघू शकतो, मार्केट, सोन्याची दुकानं सगळं बघू शकतो. परंतु हा मुद्दा न करता त्यांनी सांगितलं की तेरणा कारखाना. तर तेरणा कारखाना 270 कोटी रुपये कर्ज असताना ओमराजे आणि तिथं मी स्वतः पद्मसिंह पाटलाच्या विरोधात डायरेक्टर म्हणून निवडून आला, सतीश कुमार सोमानी. निवडून आल्यानंतर आम्ही तो कारखाना चालवला. त्यातलं बरंचसं कर्ज जे काही DCC बँकेमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे ते कर्ज तिथलं फेडलं. DCC बँकेवर ज्यावेळेस प्रशासक होतं त्या प्रशासक असणाऱ्या काळामध्ये कारखाना एकदम व्यवस्थित चालत होता. परंतु त्यानंतर DCC बँकेची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर तिथं राणा पाटील आणि ज्याच्या समर्थकाचं सरकार तिथं स्थापन झालं आणि त्यानंतर ज्या कारखान्याचं बॉयलर पेटलं होतं, तुम्ही आत्तापर्यंत बरेचसे तुम्ही न्यूज बघितल्यात किंवा तुम्ही स्वतः जाता, याचं बॉयलर पेटलं, त्या कारखान्यात पेटलं म्हणून तुम्ही न्यूज करता. बॉयलर कधी पेटतं त्याचं, तर त्याचं काम एकदम सक्षम झाल्यानंतर करतं आहे. तर ते बॉयलर पेटलेलं असताना फक्त आणि फक्त DCC बँकेनं तिथनं निधी न दिल्यामुळं तो कारखाना बंद पडला. आणि परत सांगायचं की तो कारखाना कशामुळे बंद पडला किंवा DCC बँक कशामुळे बंद पडली, ह्या भागातले जनता, शेतकरी आणि तो जो कामगार आहे त्या सर्वांना माहीत आहे की या शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्या चुलीमध्ये पाणी कुणी ओतलेलं आहे. त्यामुळं आपण जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ही चर्चा भरकटायला नाही पाहिजे होती, परंतु भरकटल्यामुळं हा विषय आपल्यावर मांडला आहे. नाही, यामध्ये कसं आहे, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. हो ना. आरोप प्रत्यारोप हे कित्येक वर्ष चालणार आहेत, परंतु म्हणजे सर्वांनाच अशी विनंती आहे की टोकाचा विरोध न करता आपण ज्या मुद्द्यावरती एकत्र झालेलो आहोत त्या मुद्द्यावरती बोलावं. पहिल्या मुद्द्यामध्ये तेच मांडलं ना तुमच्याकडे. मला सांगा, नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? नवीन खासदाराकडून अपेक्षा एकच आहे की ज्या वेळेस आता या मागच्या वेळेस तर सरकार नव्हतंच, पण ज्यावेळेस आमचं सरकार येईल केंद्रामध्ये त्यावेळेस केंद्र शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत
शेतकऱ्यांसाठी असतील, युवकांसाठी असतील, जिल्ह्याच्या विकासासाठी असतील, त्या जास्तीत जास्त जिल्ह्यासाठी आणाव्यात. आणि दुसरा विषय, या ठिकाणी बेरोजगारीची समस्या फार मोठी आहे. युवकांच्या हाताला काम मिळावं, रोजगार मिळावा, याच्यासाठी चांगले उद्योग या जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. अगदी थोडक्यात सांगा. सर्वांसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य, आणि त्याच्यानंतर मग शेती, वीज, पाणी, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी. या गोष्टीवर खासदारांनी स्वतःचा खासदार निधीसुद्धा याच 2 गोष्टीवर खर्च करावा. केंद्रातील आणि राज्यातील सर्व योजना या जिल्ह्यात राबवाव्या, या 2 सेक्टरचा विकास करण्यासाठी. हे जर केलं तर आपण मागं राहू शकत नाही. सध्याचं राजकारण फक्त विकासाच्या मुद्द्यावर हवं, माझंही स्पष्ट मत आहे. रोजगार, शेती आणि शिक्षणावर खासदारांनी जास्तीत जास्त याचा वापर करून आपल्या जिल्ह्यात केंद्राच्या कुठल्या योजना आणून आपण जिल्ह्याचा विकास करू शकतो, रोजगार वाढवू शकतो, रोजगाराची निर्मिती कशी करू शकतो, यावर कुठल्याही खासदारांनं आपल्या इथल्या खासदारांना बोललं पाहिजे. शेतीविषयक आपला मागास काय, शेती आपली काय म्हणजे समस्या काय शेतकऱ्यांच्या, ह्या जाणून घेतल्या पाहिजे. जगात 1990 साली बारामतीमध्ये बाजार कृषी समितीमध्ये पवारसाहेबांनी कोल्ड स्टोरेज त्या काळात 1990 साली होतं, अजून आपल्या इथं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्या गोष्टीचं काय, आपण आपला जिल्हा काय करतो, फक्त भावनिक सगळ्या गोष्टीवरही करतो, पण विकासाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला न्याय मिळाला असं आत्तापर्यंत झालं नाही. पण इथून पुढं प्रत्येक खासदारानं, जो खासदार होईल त्यानं रोजगार आणि शेतीवर आणि शिक्षणावर हे केलं पाहिजे. आणि जिल्ह्यातील नेत्यांनी, ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, जिल्ह्याच्या नेत्यांनी आपला जिल्हा कसा पुढं जाईल. निवडणुकीपुरतं तुम्ही एकमेकाचे विरोधक असा, पण त्यानंतर जिल्ह्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली तरच आहे. नाही तर पहिले 40 काय 100 वर्ष झालं तरी आपला जिल्हा मागासाच्या आधी 3ऱ्या पहिल्या नंबरवर येणार आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. अगदी थोडक्यात सांगा, नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहेत जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी? नवीन खासदाराकडून मूलभूत आरोग्यसेवा, शिक्षण, मोफत शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण आणि उद्योग, युवकांना इथं उद्योग प्राप्त झाला पाहिजे, त्यांना इथं उद्योग उभारता आला पाहिजे. त्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर करायचे डेव्हलप, किंवा त्या सुविधा सर्व त्यांनी मिळवून द्याव्या, तयार कराव्यात. आणि या बाबतीत आम्हाला अभिमान आहे की आमचे देशाचे नेते अजितदादा पाटील साहेब, हे पवार साहेब, हे अगदी विकसनशील नेतृत्व आहे आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण करणारे आणि विकासासाठीच काम करणारे. सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फक्त विकास करणे हा त्यांचा एकच उद्दिष्ट असतो. त्यामुळं आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे त्यांच्या नेतृत्वातील खासदार निवडून आल्यानंतर 100% धाराशिवचा इथून पुढे विकास होणार, म्हणून आम्ही त्यांच्या मागं आहोत. आपल्या इथं जे आरोग्य रुग्णालय आहे, इथली सिटी स्कॅनची मशीन नवीन बसवलेली, फक्त ऑपरेटर नाही म्हणून बंद पडलेली आहे. आजपर्यंत तिथे ऑपरेटर नाही, ते पहिले बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आरोग्याची होणारी हेळसांड थांबली पाहिजे. बोला, नवीन खासदाराकडून तुमच्या अपेक्षा? अगदी थोडक्यात. नवीन खासदाराकडून माझी अपेक्षा अशी आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आता शेतकऱ्यांचा वारंवार विषय निघतो, तर माझी एक विनंती आहे की टीका टिप्पणी केल्यानंतर चर्चा भरकटत जाते. मला फक्त तुम्ही एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, तर तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून मला तुमचं मत पाहिजे आहे की भावी खासदाराकडून तुमची काय अपेक्षा आहे? पुन्हा एकदा मी सांगतो की देवेंद्र फडणवीस असताना शेतकऱ्यांसाठी पोखरा नावाची योजना आणली होती, जी ठाकरे सरकारच्या काळात बंद पडली. माझी आता येणाऱ्या खासदाराकडून ही अपेक्षा आहे की हा जिल्हा जर आकांक्षित जिल्हा असेल, अविकसित जिल्हा असेल, इथं पाणी नाही, इथं प्रश्नाचा भडीमार आहे, डोंगरासारखे प्रश्न उभारलेत, प्रचंड नकारात्मकता पसरली आहे, तर अशा अतिशय गरीब आणि अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या जिल्ह्याला पोखरासारखी योजना पुन्हा या जिल्ह्यासाठी पुन्हा लागू करावी, जी देवेंद्र फडणवीसांनी आणली होती, अशी माझी इथल्या खासदाराकडून अपेक्षा आहे. वॉटर ग्रीड जो प्रकल्प आहे, जो मागच्या युती शासनाच्या काळात मंजूर केलेला होता, पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तो वॉटर ग्रीड प्रकल्प जो आहे, जो नदी जोड प्रकल्प, तो बंद करण्यात आला. ते का बंद करण्यात आला ह्याचा जे आता ज्या शासनावरती टीका टिप्पणी करत आहेत त्यांनी जरा आपल्या बुद्धीची कवलं उघडून, डोळे नीट फाडून उघडून ह्याचा विचार करायला पाहिजे, पाहायला पाहिजे.
कृष्णा खोरेचं पाणी जिल्ह्याच्या दारापर्यंत आलेलं आहे. कोण म्हणतं बेडूक आडलेलं आहे. आता डराव करणारा बेडूक हा सगळीकडे फिरत आहे. तो का फिरत आहे ह्याचाही ह्या विरोधकांनी विचार करणं गरजेचं आहे. आज सीना कोळेगाव प्रकल्प आपण पाहत आहात. भीमास्थिरीकरणाच्या अनुषंगाने ते पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये ते जिल्ह्यामध्ये दाखल होईल. त्याचं तुम्ही स्वागत कसं प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून करणार आहात हाही मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. लोकनेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून 2012-13 पासून आपल्या जिल्ह्याला धाराशिव शहराला 2014मध्ये 117 किलोमीटरवरून उजनीचं पाणीपुरवठा पाईपलाईन आपल्या शहरामध्ये आली. आज एवढं भीषण अशी दुष्काळी परिस्थिती असताना शहराला वेळेवर 4-8 दिवसाला का होईना आज पाणी मिळत आहे. हे काम नाही आहे का हा मला प्रश्न आहे. स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब 8 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना जे जमलं नाही ते धाराशिव जिल्ह्याचे माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांनी कृष्णा खोरेचं पाणी उजनीचं पाणी आरक्षित केल्यामुळे आज धाराशिव जिल्ह्याला पाण्याची जी तीव्रता आहे ती कमी प्रमाणात भासत आहे. आशिया खंडामध्ये जर सगळ्यात जास्त लघु पाटबंधारे कुठं झाले असतील तर ते धाराशिव जिल्ह्यात झालेले आहेत. साखर कारखाने जर सर्वात जास्त कुठे असतील तर ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आज 16-17 कारखाने आहेत. काही लोक इथं येऊन ते कारखाने विकत घेऊन प्रॉफिटमध्ये व्यवसाय करत आहेत. हे कशाच्या जोरावरती करत आहेत. एक प्रकारे हा विकास नाही का. आणि त्या कारखान्यामध्ये हजारो लोकांना युवकांना कामगारांना काम मिळत आहे. त्यांची आर्थिक सुबत्ता वाढलेली आहे. हे विरोधकांना दिसत नाही का हा माझा आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे. लातूरला ट्रेननी पाणी ज्या वेळेला न्यावं लागलं त्यावेळेला उजनीचं पाणी आपल्या धाराशिव शहराला मिळालं. ह्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही सतत लातूरचं उदाहरण देता. मग आपल्यातल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण सकारात्मक विचार कधी करणार आहात आणि सकारात्मक पाठिंबा कधी देणार आहात हाही माझा या निमित्ताने प्रश्न आहे. धन्यवाद. आरोप प्रत्यारोप वाढत जातील. मी फक्त शेवटची एक कमेंट फक्त शेवटची कमेंट घेतोय. कृपया मला आता रोखू नका. एक शेवटची कमेंट. मी चुकीची माहिती जाऊ नये म्हणून फक्त खुलासा करत आहे की सन्माननीय आमच्या मित्रांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतलं. अहो तुमचे नेते आणि अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे की उस्मानाबाद जिल्ह्याला मराठवाड्याला 21 TMC पाणी देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनं व्हिटो वापरून घेतलेला आहे. मराठवाड्याच्या ठिकाणी औरंगाबादला बैठक त्यांनी आवर्जून लावली आणि तुमच्या आत्ताच्या सन्माननीय नेत्यांचा विरोध जुगारून मुख्यमंत्री साहेब विलासरावांनी हे केले. हे सर्व मराठवाड्यातले सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना आज आपल्या ठिकाणी चुकीची माहिती यांनी दिलेली आहे. तर विलासराव देशमुख साहेब CM असतानाच 21 TMC पाणी आपल्या मराठवाड्याला देण्याचं मंजूर झालेलं होतं. दुसरं शहराला पाणी पुरवठ्याचं योजना ह्यांनी सांगितलं की 2014ला नाही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाआघाडीचं सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि मधुकर चव्हाण पालकमंत्री होते आणि ह्यांचे नेते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर तेही काम यांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये भाजपने. तर तेही काम आपल्या सन्माननीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झालेलं आहे पिण्याच्या पाण्याचं. तर 2 खुलासे मला द्यायचे. राजकीय चर्चा म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणार आणि थोडीशी खडाजंगी होणार. आज आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण विजन धाराशिव हा विकासाचा कार्यक्रम घेतला. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी विशेषतः युवक नेते आज आपण बोलवले. त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मी सर्वांचे आभार मानतो. आरंभ मराठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.